राशी 2026 हे वर्ष तुमच्यासाठी सामान्य भविष्यवाणीचं वर्ष नाही. हे वर्ष आहे हिशोब चुकता होण्याचं. ज्या संघर्षाकडे कुणी पाहिलं नाही, ज्या वेदना तुम्ही शांतपणे सहन केला, ज्या रात्री झोप येत नव्हती पण तरीही सकाळी कामावर जायचं थांबवलं नाही, त्या सगळ्याची नोंद शनीकडे आहे. शनी उशिरा येतो पण रिकाम्या हाताने जात नाही. 2026 मध्ये शनी तुळ राशीच्या आयुष्यात असा प्रवेश करतो की आधी प्रश्न विचारले जात नाहीत, आधी स्पष्टीकरण मागितलं जात नाही, सरळ परिणाम दिसू लागतात. हा काळ असा आहे जिथे तुळ राशीचा माणूस स्वतःलाच आश्चर्याने विचारेल, आपल्यात एवढी ताकद कधीपासून होती. हा व्हिडिओ फक्त भविष्य सांगण्यासाठी नाही, हा व्हिडिओ तुळ राशीच्या आयुष्याच्या एका नवीन अध्यायाची सुरुवात आहे. म्हणून शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी असं सत्य आहे जे न समजल्यास संपूर्ण चित्र अपूर्ण राहील. शनीची स्थिती 2026 मध्ये तुळ राशीसाठी का निर्णायक ठरणार आहे? 2026 मध्ये शनी फक्त राशी बदलत नाही, तर तुळ राशीच्या आयुष्याची दिशा बदलतो. मागील अनेक वर्षे तुळ राशीचे लोक मेहनत करत होते, पण त्याचे परिणाम उशिरा मिळत होते, कारण शनी आधी परीक्षा घेतो मगच बक्षीस देतो. या काळात शनी तुमच्या कर्मभाव, लाभभाव आणि अर्थकारणाशी संबंधित क्षेत्रावर खोल परिणाम करतो. याचा अर्थ असा की जे काम तुम्ही न थकता केलं, जे संघर्ष कुणालाही न सांगता सहन केले आणि जे स्वप्न मनात दडपून ठेवली होती, त्याच गोष्टी 2026 मध्ये एक एक करून उघड होऊ लागतील. हा काळ असा आहे जिथे तुळ राशीचा माणूस स्वतःलाच म्हणेल, इतके वर्षे हे सगळं सहन करणं वाया केलं नव्हतं. तुळ राशी अचानक श्रीमंती नाही, पण कायमस्वरूपी संपत्तीचा मार्ग खुलेल. शनीची खरी देणगी असेल. शनी कधीही एका रात्री श्रीमंत करीत नाही, पण तो जे देतो ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. 2026 मध्ये तुळ राशीला मिळणारी संपत्ती ही स्थिर, सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी असेल. या काळात तुम्हाला समजेल की पैसे कसे साठवायचे, कुठे गुंतवणूक करायची, कोणत्या गोष्टींवर खर्च थांबवायचा आणि भविष्यासाठी कसं नियोजन करायचं, हे सगळं शनी स्वतः शिकवतो. म्हणूनच 2026 मध्ये तुळ राशीचा माणूस पैसा कमवण्याबरोबरच पैसा टिकवण्याचं शहाणपण शिकतो आणि इथूनच करोडपती होण्याचा मार्ग प्रवास सुरू होतो. नोकरी करणाऱ्यांसाठी 2026 हे वर्ष संघर्षातून सन्मानाकडे जाण्याचा प्रवास असेल. तुळ राशीचे जे लोक नोकरीत आहेत त्यांच्यासाठी 2026 हे वर्ष मानसिकदृष्ट्या खूप मोठा बदल घडवणार आहे. आतापर्यंत तुम्ही दुर्लक्षित झालात, तुमच्या कामाचं श्रेय दुसऱ्यांनी घेतलं, वरिष्ठांनी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही. पण 2026 मध्ये चित्र बदलतं. शनी अशा परिस्थितीत निर्माण करतो जिथे तुमच्याकडे दुर्लक्ष करणाऱ्यांनाच तुमच्यावर अवलंबून राहावं लागतं. या काळात मोठी जबाबदारी तुमच्यावर येईल. निर्णय क्षमतेची परीक्षा घेतली जाईल आणि तुम्ही ज्या परीक्षेत यशस्वी ठराल, याच यशामुळे पद, पगार आणि प्रतिष्ठा गोष्टी एकत्र वाढतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी 2026 हे वर्ष पडझडीनंतर उभारी घेण्याचा निर्णायक काळ असेल. तुळ राशीचे जे लोक व्यवसायात आहेत त्यांच्यासाठी 2026 हा टर्निंग पॉइंट आहे. मागील काळात तोटा झाला, लोकांनी फसवलं, विश्वास तुटला, व्यवसाय बंद करण्याचा विचार मनात आला. पण शनी म्हणतो, थांबा, अजून खेळ संपलेला नाही. 2026 मध्ये जुने अडथळे हळूहळू दूर होतील. व्यवसायाला योग्य दिशा मिळेल, मोठे आणि विश्वासू ग्राहक मिळतील, सरकारी किंवा मोठ्या संस्थांशी जोडलेली कामे मिळतील. शनी इथे तुम्हाला झटपट फायदा देत नाही, पण भक्कम पाया घालतो. हा पाया असा असतो की पुढील 2 ते 3 वर्षात तोच व्यवसाय तुम्हाला धनवान बनवण्याच्या टप्प्यावर आणतो. पैसा नेमका कुठून येणार आहे? शनीचा गुप्त आर्थिक प्लॅन. 2026 मध्ये तुळ राशीच्या लोकांना पैसा एकाच पाईपमधून येणार नाही. शनीची खरी देणगी म्हणजे अनेक उत्पन्नाचे मार्ग उघडणे. या काळात तुळ राशीच्या लोकांना अचानक जाणवेल की एकच नोकरी किंवा एकच व्यवसाय पुरेसा नाही. आपल्याकडे अजूनही वापरात न आलेली कौशल्य आहेत. अनुभवाला आता योग्य किंमत मिळायला हवी. म्हणूनच काही लोकांना साईड इन्कम सुरू होईल. काही जण जुना छंद व्यवसायात बदलतील. काहींना ऑनलाईन सल्लागार, प्रशिक्षक, एजन्सी किंवा स्वतंत्र कामातून उत्पन्न मिळू लागेल. हा पैसा सुरुवातीला कमी वाटेल, पण शनीचा नियम असा असतो, थोडं सुरू होतं पण थांबत नाही आणि हाच पैसा पुढे मोठ्या संपत्तीचं रूप घेतो. कर्ज, अडचणी आणि आर्थिक भीती कधी संपणार? इथेच मोठा बदल घडतो. तुळ राशीच्या लोकांच्या आयुष्यात सर्वात मोठा शत्रू पैसा नव्हता, तर पैशाबद्दलची सततची भीती होती. 2026 मध्ये शनी ही भीती हळूहळू काढून टाकतो. कर्ज फेडण्याचे मार्ग सापडतात. उत्पन्न आणि खर्च यामध्ये शिस्त येते.
अनावश्यक खर्च थांबतो आणि बचतीची सवय लागते. या काळात तुम्ही स्वतःत बदल जाणवता. आधी जे बिल, EMI, जबाबदाऱ्या पाहून झोप उडायची, त्या गोष्टी आता नियंत्रणात येतात. हा बदल लहान वाटतो, पण मानसिक शांतता मिळाल्यावरच मोठे पैसे कमावण्याची क्षमता तयार होते. शनी तुळ राशीलाच का निवडतो हा योग फार कमी लोकांना समजतो. तुळ राशीचा स्वामी शुक्र आहे, जो संतुलन, न्याय आणि सौंदर्याचं प्रतीक आहे. शनी हा कर्म, संयम आणि दीर्घकालीन फळ देणारा ग्रह आहे. शुक्र आणि शनी यांचं नातं संघर्षाचं नसून कर्मावर आधारित कराराचं आहे. म्हणूनच तुळ राशीच्या लोकांना लवकरच यश मिळत नाही. वारंवार परीक्षा घेतली जाते आणि मानसिकदृष्ट्या मजबूत केलं जातं. पण जेव्हा शनी साथ देतो तेव्हा तो तुळ राशीच्या माणसाला फक्त यश देत नाही, तर यश सांभाळण्याची ताकद देतो. 2026 हे वर्ष म्हणजे ज्यांनी सहन केलं त्यांना मिळालं, हा नियम प्रत्यक्षात उतरण्याचं वर्ष आहे. कोणत्या तुळ राशीच्या लोकांचं नशीब पूर्णपणे बदलणार आहे? शेवटचं सत्य म्हणजे सगळ्या तुळ राशीच्या लोकांना सारखा फायदा होईलच असं नाही. शनी निवड करतो. 2026 मध्ये सर्वात मोठा फायदा त्यांनाच होईल जे प्रामाणिकपणे काम करत आहेत. शॉर्टकट, फसवणूक, खोटेपणा टाळतात. अपमान सहन करूनही आपले ध्येय सोडत नाहीत. अहंकार न ठेवता शिकायला तयार असतात आणि नशिबापेक्षा कर्मावर विश्वास ठेवतात. अशा लोकांसाठी 2026 हे वर्ष फक्त पैसे देणार नाही, तर आयुष्याची ओळख बदलणारं वर्ष ठरेल. लोक तुम्हाला तुमच्या संघर्षावरून ओळखत होते, आता ते तुमच्या यशावरून ओळखतील. 2026 मध्ये शनी तुळ राशीला फक्त पैसा देणार नाही, तो मानसिक स्थैर्य, आत्मविश्वास आणि स्वतःवरचा विश्वास परत देणार आहे. करोडपती होणं हा एक आकडा आहे, पण शनी जे देतो ते आकड्यापेक्षा मोठं असतं. ते म्हणजे आयुष्यावरचं नियंत्रण. या वर्षानंतर तुम्ही कोणाच्या दयेवर राहणार नाही, कोणाच्या शब्दाने हलणार नाही आणि कोणाच्या फसव्या आश्वासनांवर विश्वास ठेवणार नाही. 2026 हे वर्ष तुळ राशीसाठी एक वळण आहे, जिथे संघर्ष मागे राहतो आणि स्थैर्य पुढे येतं. जर तुम्ही संयम ठेवला, प्रामाणिक राहिलात आणि शनीने दिलेल्या संधी ओळखल्यात, तर पुढील काही वर्षात लोक म्हणतील, हा माणूस नशिबाने नाही, कर्माने श्रीमंत झाला आहे. पण तुळ राशीच्या आयुष्यातील खरी गोष्ट इथूनच सुरू होते.